सोल्यूशन घेऊन बघू. पेपर नंबर 107 झाले ना. पेपर फाईल केली. चला 2025 चा एकूण किती महाराष्ट्रीय व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे? 3 2025 चा श्री पंकज उदास यांना कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पद्मभूषण पुरस्कार भेटला? कला. कोणता? कला. 2025 च्या खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीय व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झाला नाही? विलासराव मनोहर जोशी आहे, पंकज उदास आहे, श्री शेखर कपूर आहे. 2025 चा किती भारतीय व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला? 100. श्री चैत्राम देवचंद पवार यांना 2025 चा पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला. कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? सामाजिक कार्य. एखाद्या महानगरातील पोलीस आयुक्त पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याची निवड कोणामार्फत होते? संघ लोकसेवा. भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकास किती वर्ष वयाची पूर्ण होईपर्यंत पदावर काम करता येते? किती? विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2023 स्थापनेपासून कितव्या क्रमांकाची आहे? 13व्या. आंतरराष्ट्रीय पुनर्बांधणी व विकास बँक यांचे मुख्यालय वॉशिंग्टन DC. वनस्पतीच्या फुलामध्ये सर्वात बाहेरील अंग म्हणजे निदल कोणत्या रंगाचे असतात? मानवी शरीराच्या अन्नातील लॅडॅसचा वापर करून हायड्रॉक्सिन आणि ट्रायआयोडीन हे दोन औषधे तयार होतात. कोणते? आयोडीन तयार. कोणत्या उपकरणाने रक्तदाबाचे मापन करतात? सिग्मो मॅनोमीटर. वॉटर गॅस च्या रेणूमध्ये कोणते वायूचे मिश्रण नसते? हिलियम. कोणते चुंबकाचे गुणधर्म आहे? आकर्षणाचे गुणधर्म, दिशात्मकतेचे गुणधर्म आणि प्रति आकर्षणाचा गुणधर्म म्हणजे तिन्ही आहेत. बंगालच्या फाळीची मूळ कल्पना कोणाची होती? सर विल्यम. गोलमेज परिषदेत कायदे मंडळातील जागाबाबत एकमत न झाल्याबद्दल जातीय निवाडा कोणी घोषित केला? रॅम्स मॅकडोनाल्ड. जातीय निवाडा कधी घोषित करण्यात आला? कोणत्या गोलमेज परिषदेत? 1932 ला. किती गोलमेज परिषद? तिसऱ्या गोलमेज परिषदेला. लक्षात ठेवायचं. 30, 31 आणि 32 अशा 3 गोलमेज परिषदा. चंपारणामधील शेतकऱ्यांचा लढा कोणत्या पिकाशी संबंधित होता? नीळ पिकाशी. उपराष्ट्रपती यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? दुर्गा पूजा उत्सव कोणत्या राज्यात आहे? पश्चिम बंगाल. ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी किरणे काय शोषून घेतात? भारतात पहिला सिमेंटचा कारखाना कुठे सुरू झाला? चेन्नई. 1904. शीख धर्माचे संस्थापक कोण? गुरु नानक. हरियाल हा पक्षी कोणत्या राज्याचा राज्यपक्षी आहे? कोणत्या? महाराष्ट्र. बाणभट्टाच्या हरिश्चरित्रात कोणत्या ग्रंथात खेड्यातील हिशोब ठेवण्याच्या अधिकारास काय म्हणतात? ग्राम भट्टालिका. महालक्ष्मी मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? रामकिशन बैलाला मारतो. कर्म हुडका. कशाला मारतो? कर्म काय आहे? कर्ता. रामकिशन. कर्म बैलाला. क्रियापद. अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना या वर्णाचा उच्चार अगोदर होतो म्हणून त्यांना काय म्हणतात? स्वर आहे असा तो म्हणजे स्वर. नीरव या शब्दाचा संधी विच्छेद कसा असेल? नि अधिक र अधिक ओ पाहिजे तो राव झाला. नीरव. पुढीलपैकी भावाचक नाम ओळखा. काय रे? दैने. खालीलपैकी शब्दातून अनेक वचनी शब्द ओळखा. खेळणे एक, खेळणी अनेक, तळे एक, तळी अनेक, डब्बा एक,
डब्बे अनेक, पातेले एक, पातेली अनेक. उत्तर काय ते डब्बे. पगडी या शब्दाचे नपुंसकलिंगी काय? काय? पागोटे. मराठीत कोणती विभक्ती प्रत्यय विरहित आहे? प्रथमा विभक्तीला कोणतेच प्रत्यय नाही. गंगा ही हिंदूची पवित्र नदी आहे. अधोरेखित शब्दाचा सर्वनाम ओळखा. ही दाखवतोय दर्शक सर्वनाम. चपळ घोड्याने शर्यत जिंकली. विशेषण ओळखा. चपळ. घोडा कसा आहे? चपळ. क्रियापद म्हणजे काय? वाक्य पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. मुलांना समजावे म्हणून शिक्षक मोठ्या मोठ्याने शिकवतात. अधोरेखित शब्दाचं मोठ्या मोठ्याने क्रिया. डोंगर माथ्या मागे सोनेरी किरणे पसरली आहे. शब्दयोगी आपले ओळखा. मागे शब्दाला काय आहे? मागे हे शब्द कुठला? मी गुरुजीच्या पाया पडलो शिवाय गुरु दक्षिणा दिली. दोन वाक्याचा काय आहे तर विलाप संशय. छे केवळ प्रव्याव्य कोणता भाव व्यक्त करते? विरोध. तिरस्कार करत. पुढं खालील पैकी कोणत्या वाक्यात कर्मणी प्रयोग आहे? रमेशने चित्र काढले. जेव्हा आकाशात ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात. जेव्हा तेव्हा असेल तर मिश्र वाक्य. मनुष्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव नसावा या वाक्याचे आशय न बदलता परिवर्तन कसे होईल? होकारार्थी वाक्य ओळखायचे. मनुष्यामध्ये आत्मविश्वास हवा. काव्य अमृत या सामासिक शब्दाचा विग्रह ओळखा. काव्यरूपी अमृत. गदारोळ हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तेलुगू. प्रत्येकाने कायदा पाळावा. प्रत्येकाने कायदा पाळावा. वरील वाक्याच्या क्रियापदाच्या अर्थावरून कोणत्या प्रकारचा आहे क्रियापद? वाविवे असेल तर विद्यार्थी. एखाद्या अक्षरांच्या उच्चारास करावयास लागणारा कालावधी म्हणजेच तो वेळ काय असतो? मात्रा असतो. रस्व अक्षरासाठी किती मात्रा? एक मात्रा. दीर्घ याच्यासाठी किती? दोन मात्रा. आणि पुढे काय? संयुक्त स्वरासाठी किती मात्रा लागते? किती? दोनच. संयुक्त सुद्धा असेल तर काय आहे? दीर्घ आहे. पुढं सुरेशने गाणे सुरेल म्हटले. कर्म विस्तार. कोणी गाठले? कसे गायले? सुरेल. पुढील वाक्यातील आशय एका शब्दात लिहा. केलेला उपकार जाणणारी व्यक्ती. शिंगे मोडून वासरात शिरणे. जाणत्या माणसाने कर्कटपणा करणे. नाकी नऊ येणे. कर्जबाजारी झाल्याने संपतरावाच्या नऊ आले. तर अशा प्रकारे जीएस आणि मराठी संपलं. आता बघणार आहोत काय? गणित आणि जमायला ना काळजी करतो. कधी क्रॉस करतोय. हा पुढे प्रश्न पहिला आहे 2x अधिक 3. 2x अधिक काय? 3 ही विषम संख्या आहे. तर या विषम संख्येनंतर येणारी क्रमाने येणारी विषम संख्या कोणती? मग क्रमवार विषम संख्येत फरक कितीचा असतो? 2 चा. आणि 2 मिसळा. 2x अधिक 3 2 किती? उत्तर काय आहे? 2x अधिक किती? 1672 या संख्येतून लहानात लहान कोणती संख्या वजा करावी म्हणजे येणाऱ्या संख्येत 17 ने पूर्ण भाग जाईल? तर 1672 मधला सर्वप्रथम काय करा? 17 ने भाग द्या. जी बाकी राहील तेवढेच काय करायचे? वजा करायचे. भाग द्या 17 ने. 17 एक 17 चा पाडा म्हणा.
17 153. इथून 3 कटले, इथून 5 कटले, शिल्लक काय राहिलेले किती राहिले तर 1 आणि याच्यात राहिले 4. काय झाले 142. पुन्हा 17चा म्हणायचा पाडा. 17 136. 17 136. 42 मधून 36 गेले, शिल्लक काय राहतील, बाकी किती राहील 6. म्हणून या संख्येतून 6 मायनस केलं की त्या संख्येला पूर्ण भाग जातो. पूर्ण भाग जातो. त्याच्यानंतरचा प्रश्न सोपा आहे. हा, बेरीज करायची गरज येते का तुम्हाला? 6 4 8 1 5 9 8. याची बेरीज करा. 8 8 16. हा 17 पुढं 10 8. पुन्हा याच्यातून काय मायनस करायचे 80. 80 90 मधून 80 76 वजा करायचे. काय राहते तिथं, काय राहते पुढं 7 छात्रीची किंमत 56 रुपये आहे, तर 32 छात्रीची किती, किरपा गुणाकार करायची. 32 गुणिले 56 भागिले 7 1 7 7 8 56 8 2 16 7. आजच्याला 1 8 3 24 आणि किती 25. काय उत्तर येते 256. पुढं त्याच्यानंतरचा प्रश्न होता 58 32. 58 32 चे घनमूळ काढायचे का. 58 32 कुणाचा घन आहे रे, कुणाचा घन आहे. त्याच्यासाठी सांगत असतो नेहमी घनपाठ करू नका, परीक्षेला कधी काही येत नाही, ते चुकून आले. पुढं त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 343. 343 गुणिले 343 गुणिले 343 मायनस 111 गुणिले 111 गुणिले 111. काय आहे 113 आहे ना. पुढं 343 गुणिले 343 काय आहे, इथं प्लस आहे, इथं गुणिले. सूत्र आहे, काय सूत्र आहे लक्ष द्या. a मायनस b कंसाचा घन त्याला भागिले a अधिक b कंसाचा काय आहे वर्ग आहे. मग याचं सूत्र येते काय, a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग पुन्हा इकडे कंसात इकडे काय तरी a मायनस b असेल. पुन्हा याचं तेच आहे, याचा हेच येणार आहे a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. इथं काढून जाते, फक्त इथं राहते काय a मायनस b. इथं याची फक्त वजाबाकी करायची तुम्हाला. 343 मायनस 113. 3 मधून 3 गेले 0, 4 मधून 1 गेला काय रे 3, आणि 3 मधून 1 गेला काय उत्तर येते 230. पर्याय नंबर किती 3. त्याच्या खालचा प्रश्न तर आपल्याला येतच नाही. लसावी मसावी शिकवला नाही तुम्हाला, बरोबर आहे. हा, दोन संख्यांचा लसावी 480 मसावी 12, एक संख्या 96, 12 1 12, 12 1 96, 8 1 8, 8 6 48. हा आतापर्यंत जवळपास मला वाटतं 7-8 पेपरला हा प्रश्न आलेला आहे. हा रोज येतो, त्याला करमतच नाही. तसंच मग त्या प्रश्नाला करमत नाही. झालं. त्याच्या खालचा प्रश्न आपला सरासरीमध्ये झालेलाच होता. 9 संख्यांची सरासरी काय आहे 25. 9 गुणिले 25 केलं तर काय होते 225. आणि 10व्या पुस्तकाची किंमत विचारात घेतल्यास सरासरी काय होते 23. 23 गुणिले 10 बरोबर 230. हे 9 पुस्तकाची किंमत आहे, 10 पुस्तकाची किंमत आहे. वाटलेल्या पुस्तकाची किंमत किती रुपये, किती रुपये 5 रुपये.
एक बकेट भरण्यास 15 सेकंद लागतात तर 10 मिनिटात किती बकेट भरतील? हा 10 गुणिले किती रे 60 भागिले 15 15 15 60 किती मिनिटं लागतील? 40 मिनिटं लागतील. राजेशच्या खिशात झालं राजेशच्या खिशामध्ये 5 रुपये 10 रुपये आणि 20 रुपयाच्या समान नोटा आहेत आणि त्यांची एकूण रक्कम काय आहे 140. मग समान नोटा आहे त्याचा अर्थ सारखेच रुपये आहेत. जेवढ्या 5 रुपयाच्या जेवढ्या नोटा असतील 10 रुपयाच्या तेवढ्याच आणि 20 रुपयाच्या तेवढ्याच. यांची बेरीज करा. काय बेरीज रे 35 चा पाडा येतो का? हा 35 किती? एक माकड 15 मीटर उंच खांबावर चढण्याचा प्रयत्न करते. एका मिनिटाला 5 मीटर चढते व दुसऱ्या मिनिटाला 3 मीटर खाली घसरते. असे करता करता ते माकड किती मिनिटात खांबाच्या टोकावर जाऊन बसते? चला किती रे? येतोय का? सांगायची गरज आहे का? आहे. कशाची गरज आहे? माकडाची सांगायची. चला बघा इकडे. हा इथे एक खांब आहे. असा एक खांब आहे. या इथं टोकावर माकड बसणार आहे. सुरुवातीला माकड इथं आहे. आता माकड कसं चढतं? हा 5 मीटर वर चढतंय. वर गेलं 1 मिनिट लागला त्याला 1 मिनिट चढायला. पुन्हा तिथे थांबत नाही. खांब कसा आहे गुळगुळीत त्यामुळे ते खाली घसरतं. किती मीटर? 3 मीटर. पुन्हा खाली येतं. त्याला पुन्हा 1 मिनिट लागतो. मग आता इथून हे वर गेलं किती मीटर गेलं वर? किती मिनिटात? 2 मिनिटात. असं 2 मिनिटात 2 मीटर वर चढतं. 2 मिनिटात 2 मीटर वर चढतं. मग त्या खांबाची उंची आपल्याला दिलेली किती मीटर? किती मीटर? 15 मीटर. बरोबर आहे. मग आता लक्ष द्या. असं करत 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 ते वर जाईल. पण शेवटचं जे काही 5 मीटर राहतं ते डायरेक्ट वरील चढतं. खाली घसरत नाही. म्हणजे एका मिनिटात किती मीटर जातं? 5 मीटर. आणि त्याच्या खालचं जे काही माप आहे ते 10 मीटर अंतर 10 मिनिटात जातं. 10 मीटर जातं. म्हणजेच 5 मीटर वर गेला 3 मीटर खाली घसरला. म्हणजे 2 क्रिया झाल्या. 1 मीटर चढायला 1 मिनिट चढायला 1 मीटर खाली घसरायला. मग असे किती मिनिट लागतील? 2 मिनिटं. 2 मिनिटात किती मीटर जातो? 2च मीटर. म्हणून जे 10 मीटर अंतर आहे ते जाण्यासाठी किती मिनिट लागतात? 10 मिनिट. आणि वर किती मिनिटात? 1च मिनिट. आता हे झालं खांबाची आकृती काढून. आपल्याला खांबाची आकृती काढायची नाही. हे झालं खांब दिसला का? हा याच्यावर चढायचं नाही. हे खांब चढायचं काम कोणाचं आहे? माकडाचं. आता आपल्याला उत्तर काढायचंय काय? एकूण अंतर मायनस घसरणारे अंतर भागिले एकूण प्रयत्नाचे अंतर मायनस घसरणारे अंतर. कोण शिक्षित करायला? हा बघा लक्षात. एकूण खांबाची उंची किती आहे रे? किती? घसरतं किती? चढतं किती? घसरतं किती? 15 मधून 3 गेले 12. 5 मधून 3 गेले 2. बेयंक 1. बेसंख्ये 8. किती प्रयत्नात त्यावर पोहोचतं रे? किती प्रयत्नात? 6 प्रयत्नात ते खांबाच्या वर पोहोचतं. मग आता एका सुटला ते वर चढतो पुन्हा खाली घसरतो. म्हणजे एक प्रयत्न करायला किती मिनिटं लागतात? किती मिनिटं लागतात? 2. म्हणून 6 गुणिले 2 किती रे? 12 मिनिट. 6 प्रयत्नासाठी लागतात. पण शेवटचा प्रयत्नात ते वर चढतं आणि घसरत नाही. म्हणून इथून 1 मिनिट मायनस करायचा. त्याचं उत्तर येतं किती? 11 मिनिट. किती मिनिट? 11 मिनिट. मग ते खांबावरती माकड चढतं खाली उतरतं. चढतं घसरतं. त्याच्यासाठी काय करायचं? एकूण अंतर मायनस घसरणारे अंतर. एकूण प्रयत्नाचे अंतर मायनस घसरणारे अंतर. या पद्धतीने तुम्हाला सोडवायचे. हा
मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या 2 गाड्यांपैकी ताशी नागपूर कळाला होता. मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या 2 गाड्यांपैकी पहिली गाडी ताशी 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने सकाळी 7:30 वाजता सुटली. त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी 75 किलोमीटर वेगाने 8:30 वाजता सुटली. तर एकमेकीस किती वाजता भेटतील? तर आपला वेळ काढायची. पहिली गाडी किती किलोमीटर वेगाने निघाली? 60 किलोमीटर. किती वाजता निघाली? 7:30 ला. दुसरी गाडी किती वाजता निघाली? 8:30 वाजता. म्हणजे वेळेतला फरक कितीचा आहे? 1चा. मग पहिल्या गाडीचा वेग गुणिले वेळेतील फरक भागिले वेगातील फरक. वेगामध्ये फरक किती आहे? 15. मग पहिल्या गाडीचा वेग होता 60 किलोमीटर, दुसऱ्या गाडीचा होता 75 आणि 60 आणि 75 मध्ये फरक किती आहे? 15चा. 15 × 15 15 × 60 गुणिले किती रे? 4 × 4 4 तासानंतर त्या भेटतील. तर 4 तासानंतर भेटतील म्हणजे कोण जाऊन भेटणार आहे? नंतर निघालेली गाडी जाऊन पहिल्या गाडीला भेटणार आहे. नंतर निघालेली गाडी किती वाजता निघाली होती? 8:30 वाजता. ती जाऊन 4 तासानंतर भेटते. मग 4 तास प्लस केले तर किती वाजता? 12:30 वाजता जाऊन भेटते. पर्याय नंबर 4. एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात भरते आणि दुसऱ्या नळाने 8 तासात भरते. पहिला नळ 3 तास चालू ठेवला, नंतर शिल्लक भरण्यासाठी दुसरा नळ चालू केला तर त्याला किती वेळ लागेल? बरोबर आहे. आता पहिला नळ किती तासात भरतो रे? 12 तासात. बघा, ये हा नळ ही टाकी 12 तासात भरतो. 12 तासापैकी 3 तास नळ चालला. आता तो किती भरायचा बाकी आहे? 9 भाग भरायचा आहे. किती पैकी? 12 पैकी 9 म्हणजे 9 किती रे? 12 टाकी भरायची बाकी आहे. मग दुसरा नळ भरणार आहे. दुसरा नळ किती तासात भरतो? किती तासात? 8 तासात. भाग द्या. 4 दोन्ही 4 त्रिक 12 4 दोन्ही 8 3 1 3 3 त्रिक 9 3 दोन्ही 6. तर दुसरा नळ किती तासात भरतो? 6 तासात भरतो. पुढे आहे 9100 रुपये चौघामध्ये वाटायचे. प्रमाण आहे कसं? 2 3 4 4 बेरीज करून टाका. 4 4 8 8 आणि 2 10 10 3 13 13 ने भाग दिलं. 13 1 13 23 91 7 2 14 7 3 21 7 4 28 दोघांचे तेवढेच. आपला विचारले कोणाचा? याचा. याचे किती आहेत? किती? 1400. त्याच्यानंतर एका प्राणी संग्रहालयामध्ये काही सिंह व काही शहामृग आहेत. सिंहाला पाय किती असतात? 4. सिंहाला डोकं 1. शहामृगाला पाय 2. असे शहामृग आणि सिंह यांचे मिळून डोके किती आहेत रे? 45. पाय किती आहेत? 150. आपल्याला काय पाहिजे? काय पाहिजे रे? सिंहाची संख्या. बरोबर आहे. 45 चे डबल किती रे? 90. 90 मायनस केले तर किती होतील? 60. 60 ला 2 न भाग केलं तर सिंह किती? 30. सिंह किती? 30. पुढं 2 भावाच्या वयाचे गुणोत्तर 50 कसं आहे रे? 6. दोघांच्या वयाची बेरीज 88. समजा त्या भावाचे नाव आहेत ए आणि बी. त्यांचं गुणोत्तर आहे 50 काय रे? 6. वयाची बेरीज आहे 88. 6 5 11 11 8 88 8 5 40 8 6 48. मोठ्या भावाचं वय किती? त्याचं वय जास्त मोठा. किती आलं? 48. झालं? वयवारी शिकवली तुम्हाला. मग खूप प्रश्न शिकवले. तुमची बॅच लवकर संपून टाका म्हणले असं. पुढं एका गावची लोकसंख्या 24,000 आहे. 24,000 आहे. दरवर्षी 5% वाढते. 5% वाढते तर 3 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल? तर याला भागिले किती रे? 100. हे 200 200 कॅन्सल. 24 गुणिले 5 किती रे? 24 गुणिले 5 120. पहिल्या वर्षी किती वाढते? 1200.
दुसऱ्या वर्षी 1200, तिसऱ्या वर्षी 1200, पुन्हा 1200चं 5%, 12 पंचे 60, 12 पंचे 60, 12 पंचे 60, पुन्हा 60चं 5%, हा हे 0 0, 6 पंचे 30, 30चं काय नाव आहे 3, तर यांची बेरीज करा, 12 किती रे 3600, 18, 180, 180 आणि हे 3 किती 183. नवीन लोकसंख्या किती वाढल, किती वाढल 37 रे, 36 झाली ना, हे 36 आणि हे 183. असं जर केलं तर वाढलेली लोकसंख्या किती आहे 3783. सुरुवातीला किती होती 24,000, 24,000 आणि हे 3783 म्हणजे किती होते 27,000 किती 783. 3 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल, किती होईल, असं काढा किंवा तुम्ही असंही काढू शकता 105/100, 105/100, 105/100. भाग द्या 2 0 2 0 कॅन्सल. हा कशाने भागायचे रे 5 ने, 5 2 10 0, 5 2 10 1, 5 2 10 0, 5 2 10 1. इकडं 55 24, 5 2 10 1. पुन्हा इकडं भाग करता येईल 4 1 4, 4 7 24, 60, 20 1 20, 20 3 60, 21 चा घन 9261 गुणिले किती 3, 3 1 3, 37 18 ला 8, पुढं इंदोरी 6 ने 1 7 आणि 9 3 किती 27,783. असं काढा, असं काढा, कसंही काढा पण काढा. पुढं एका टेबलाची छापील किंमत 7,500 रुपये आहे, त्यावर 12% सूट दिले तर टेबल किती रुपयाला भेटेल. तर 15,000चं किती टक्के काढायचे 12% कमी करून टाका, मायनस करा. येतंय का, येतंय का, तरी काढून घ्या. 15,000चं 12% काढून हे 2 0 कॅन्सल. किती येतं रे 1800, किती येतं 1800. 15,000तून 1800 गेले किती येतील 1500 आहे का. प्रश्न कोणता घेतला मी 7,500 आहे का. चला ठीक आहे, 7,500. हा हे 2 0 2 0 कॅन्सल. 12 5 60 ला 0 8 40 6 12 सेकंद 72 72 6 किती रे 78. एवढी सूट आहे, सूट मायनस करून टाकायचं. हेच क्वेश्चन आहे ना. एक मिनिट. 500 रुपयाची वस्तू आहे, आपली जर 100 रुपयाची असेल तर 12% जर सूट दिली तर त्याची विक्री किंमत काय होते 88. याचा 88 काढून घ्या. आता याचा गुणाकार करा, तुमचं उत्तर येऊन जाईल. 75 गुणिले किती 88. गुणाकार करता येईल का. हा एकदा करा, त्याची डबल करून टाका. आता 45 ला 0 8 4 4, 8 72 72 आणि 4 किती 76. पुन्हा इथं 6, इथं बी 0, इथं काय 6, इथं 7 0 6 7 7 13 13 ला 3 8 ला 1. कसं काय असं व्हायचं असं का व्हायला. हा 8 45 ला 0 8 4 4 8 36 56 4 असं आहे ना. कधी सांगतात तेच घ्यायचं अजून 1 0. हा असं आलं का. छान लागेल. पाणी आहे का द्या. काय झालं होतं 12 5 60 ला 0 8 4 6 12 7
84 84 6 90 90 मायनस करून टाक. हा 0 0 15 तून 6 गेले 15 तून गेले 6 गेले. उत्तरच आधी येऊन चालू आहे. पुढे घ्या. 100 ग्रॅम तिळाची एक पुडी 15 किलो तिळाच्या किती पुड्या होतील? 15 किलो म्हणजे किती हजार ग्रॅम? 15,000 ग्रॅम. बरोबर आहे. याला भागिले किती? 2 शून्य कसे किती पुड्या होतील? 300. अवघड प्रश्न. पुढे काय आहे? दीपकने बँकेकडून 10% दराने 8,000 रुपये 5 वर्षाच्या मुदतीसाठी घेतले तर व्याज किती? हा किती हजार घेतले? 8,000 गुणिले 16 गुणिले 5 भागिले 100. 16 5 80 चा शून्य राहिले 8 8 8 64 200 6000. पर्याय नंबर. एका वर्तुळाच्या त्रिज्येला 50% कमी केले तर क्षेत्रफळ किती टक्क्याने कमी होईल? किती टक्क्याने? 75%. येते का? सांगू. हा तर याला सोडवायचंय कसा? 50 मायनस 50 चा वर्ग भागिले 100. हे 50 चा वर्ग किती रे? 25 भागिले 100. हे 2 शून्य कटले. मायनस 50 मायनस 25 बरोबर मायनस किती? असं जर समजलं तर ठीक, समजा गेलं तर सोडून द्या, ताण घेऊ नका. बघा लक्ष द्या. एका वर्तुळाची त्रिज्या आहे समजा 14, तर याचं क्षेत्रफळ काढा. काय तरी पाय आर स्क्वेअर बरोबर याचं क्षेत्रफळ काय ते शोधून घ्या. 616 येते. येते का? आणि ह्याचीच त्रिज्या आपण हाफ केली, 50% म्हणजे अर्धी केली, 7 केली. याला सोडवा. पाय आर चा वर्ग बरोबर याचं सूत्र येते काय? क्षेत्रफळ 154 येते. किती येते? 154. 50% केली म्हणजे अर्धी केली. बघा 616 मध्ये 100% तर 154 म्हणजे किती टक्के? बघा हे याच्या 4 पट आहे. काय आहे? याच्या हे 4 पट आहे. याच्या 4 पट आहे. ही संख्या कशाच्या 4 पट आहे? 4 भाग दिला. ही किती टक्के आहे मग? 25%. ही 25% आहे. 100%चं 25% झालं म्हणजे किती टक्के कमी झालं? किती टक्के? 75% कमी झाले. एका ट्रॅक्टरच्या पुढील चाकाचा व्यास 56 सेमी असल्यास 2.64 किलोमीटर अंतरामध्ये चाकाचे किती फेरे होतील? हा चाकाचे फेरे काढायचे. अंतर काय आहे? 2.64 किलोमीटर. किलोमीटरचं जर सेंटीमीटर मध्ये आणायचं असेल तर सेंटी सांगितलं. डोक्याला 5 केस सांगितलं होते का? 10 चा कितवा घात? 5वा घात. म्हणजे याच्या सोबत किती शून्य आहेत? 5 शून्य आहेत. 1 2 3 4 5. इथं दशांश नंतर 2 अंक आहेत म्हणून दशांश उठला तर इकडचे 2 शून्य कॅन्सल करायचे. भागिले व्यास काय दिलाय तुम्हाला? व्यास 56 सेंटीमीटर. किती दिलाय? 56. आता भाग जातो कशाने? 56 ने. भाग द्या. 14 द्यायचं. 14 चौक 56. 14 2 28 होते का? नाही. 14 1 14 गुणिले 12. आता 14च पाडा म्हणा. जाते का नाही पूर्ण भाग? बारीक बारीक भाग देऊ. 200 काय होतं रे? 64 भागिले 56. याचा अर्थ करा. काय ते? 28. याचा अर्थ करा. 2 बेत्रिक 6 2 4. आता आणखी भाग देऊ आपण याला. याचा अर्थ करा. काय ते? 7 लागत आहे का? 7 7 नाही तर सोडून द्या. इथं भाग दे. 4 न जातो. 4 7 28. इकडं इकडे देऊ. हा 4 3 12 4 3 12 12. उरले काय? 7. आता 7 न पूर्ण भाग जात नाही. व्यास दिले काय दिलंय? एक मिनिट 56 काय दिलाय? अरे यार व्यास दिले पूर्ण चुकलं.
व्यास दिला असेल तर व्यासाचा आपल्याला आधी काय काढावं लागेल? परिघाने भाग द्यावा लागतो. चला व्यास परिघ काढा. काय रे? पायडी. 22/7 गुणिले 56. 7 × 7 7 × 8 = 56. 22 8 किती? 176. किती? 176. 264 गुणिले इकडे किती शून्य रे? 1000. आता भाग द्या. आता भाग जाईल. आता येतील फेरे बरोबर. हा कशाला भागायचं? 22 न 11 घेऊ. 11 1 11 गुणिले 6. 11 6 66. 11 2 22. 11 4 44. 8 2 16. 8 3 1 5 15. त्याच्यात हे 2 शून्य. किती फेरे होती? 1500. पर्याय नंबर किती? 2. आपण व्यासानच भागात बसलो होतो. व्यासान कसं करता येईल? तुम्ही काहीच सांगणं गेले का? स्ट्रिक्ट नाही ना. स्ट्रिक्ट आहे डोकं लावा. तुम्हाला काय येईल बा? सर्वच येत नाही. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आता इथे यायला पाहिजे. 304 13/18 7/8 आणि 13/16. सर्वात लहान अपूर्णांक कोणता? 13/18 येतो का? सचिनने घेतलेल्या वस्तूवर सूट असल्यामुळे 500 रुपयाची वस्तू 440 रुपयाला भेटली तर शेकडा सूट किती? शेकडा सूट किती? 500 रुपयाची होती. किती रुपयाला भेटली? 440 रुपयाला भेटली. कमी झाले किती रुपये? कशावर झाले? गुणिले किती? 2 शून्य. 5 1 5 5 2 10. किती टक्के? 12%. त्याच्या खालचा प्रश्न राज्यसेवेचा आहे. हा 0.05 अधिक 0.3 अधिक 0.2 अधिक 14. बेरीज करून टाका. 14 इकडे काय आहे? 2 3 5 2 3 5. पर्याय नंबर पुढे त्याच्या खालचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय आहे? F Z G W J S N. पुढे काय आहे? 2 काढायचे. हा काढा बरोबर पटपट. हा काय करायचे? बी च्या पाठीमागं 1 सोडून देऊन कोण रे? 1 सोडून देऊन Z. Z च्या पाठीमागं Y सोडून देऊन Y आणि X सोडून देऊन 2 सोडून देऊन कोण आहे? W. W च्या पाठीमागं 3 सोडायचे. B U T. B U T सोडून देऊन काय? S. आणि S च्या पाठीमागं 4 सोडायचे. 2 हा R. R च्या पाठीमागं Q. Q च्या पाठीमागं P. आणि P च्या पाठीमागं O. O सोडून देऊन गेल्यावर काय ते? हा इकडून 5 2 7 7 3 10 10 आणि बरोबर आहे ना? 7 3 10 10 4 14. पुढं हे या इथं येईल ना. पुढं 14 आणि 14 आणि 5 किती? 19 ला कोण? यस. पुढं त्याच्या खालचा क्वेश्चन येतोय ना? BCD बरोबर 9. FGH बरोबर 21. JKL बरोबर 33. पुढं काढायचं. हा काय दिले? BCD. च्या नंतर काय सोडून दिलं? E. FGH काय सोडून द्यायचे? I. I च्या नंतर JKL. इथे कोण सोडून द्यायचं? M. इथे काय जाईल? NOP. NOP ची बेरीज करायचं. मधल्या संख्येचे 3 पॉईंट
NOP 45. त्याच्या खालचा प्रश्न राज्यसेवेचा केंद्रीय लोकसेवा आयोगाचा प्रश्न आहे. 1 4 27 16 125 पुढं 36 पुढं काय 1 चा घन 3 चा घन 5 चा घन 7 चा घन 7 चा घन किती 7 चा घन 143 समसंख्येचा वर्ग 2 चा वर्ग 4 चा वर्ग 6 चा वर्ग इकडं 8 चा वर्ग काय येईल म्हणजे काही काढायची गरज नाही. जनावर कसं काय परीक्षेला गेले पाठच करायची गरज नाही. पुढं घोड्याला वाघ म्हटले, बैलाला हाती म्हटले, कोल्याला सिंह म्हटले, वाघाला कोल्हा म्हटले. तुम्हाला कसं काय डोकं हत्तीला बैल म्हटले तर शिंगे असणारा प्राणी कोण ते शिंग कशाला असतात हत्तीला कशाला बैलाला काय म्हटलंय पुढं सांकेतिक भाषा 420688 BALOON काय रे काय होय नाव काय होय नाव वाचवा इंग्रजी वाले बरोबर म्हणजे काय पुढं 8 साठी कोण आहे रे ओ 4 साठी बी 0 साठी 2 साठी ए 6 साठी आणि 0 साठी आता वाचू काय काय म्हणणार रे पुढे संबंध दर्शवायचा आहे. महाराष्ट्र नागपूर मुंबई काय नाव आहे 1 मार्च 2017 1 मार्च 2017 ला कोणता वार होता बुधवार होता. तर 16 मे 2017 ला कोणता वार आहे चला मार्च महिना कितीचा 31 मधला 1 कटला शिल्लक राहिले 30 मधले 728 गेले शिल्लक राहिले 2 आणि याचे 7 दोन्ही 14 कटले राहिले किती 2 2 2 4 दिवस पुढे जा किंवा 4 दिवस पुढे जा किंवा 3 दिवस मागे जा म्हणजे राहिला का महिना एप्रिलचे पुन्हा किती 728 मध्ये किती 2 2 2 4 2 6 दिवस पुढे किंवा 1 दिवस मागे कोणता मागे मंगळवार. त्याच्यानंतर त्याच्या खालच्या तर प्रश्नाला अजिबात लाज नाही नेहमी परीक्षेला येतो. एका गटातील 5 सदस्य आर हा पी च्या कालच्या दिशेच्या झालेला काय उत्तर आहे मध्ये कोण असतो एका वृक्षाच्या रांगेत एक वृक्ष दोन्ही बाजूने किती आहे पाचवा असेल तर काय ना 5 दोन्ही 10 - 1 दीड वाजता किती अंशाचा कोण होतो 135 घड्याळ शिकवली का कुणालने एका माणसाकडे बोट दाखवून सांगितले की याचा मुलगा माझ्या मुलाचा मामा आहे तर तो माणूस कुणालचा कोण सासरा कोण सासरा. पुढं एका गटात 90 व्यक्ती आहे किती व्यक्ती 90 व्यक्ती आहेत. त्यापैकी 38 व्यक्ती चहा पितात. या 90 व्यक्तीपैकी त्यांनी काय केलं लक्ष द्या इकडे इथे एक चहाची कॅटली आहे हे चहा ज्याला जे प्यायची ते प्यायची इकडे कॉफी आहे इकडे एक कॉफी चला चहा आणि कॉफी म्हणजे 90 व्यक्ती आहेत 90 व्यक्तीपैकी 38 व्यक्तीने काय घेतला रे चहा घेतला शिल्लक काय राहिले ते चहावाले गेले शिल्लक वर्गात राहिले का 52 पैकी नमुने लय भारी येतं किती 42 त्याने इकडचा एक कप घेतला आणि इकडला एक कप घेतला दोन्ही हातात दोन 42 लोक दोन्ही पितात हे एक कप ते एक कप शिल्लक राहिले काय 10 चहावाले संपले चहावाले गेले चहा आणि कॉफी हे दोन्ही गेले आता फक्त कॉफी पिणारे किती
किती व्यक्ती आहेत? 10. आपला प्रश्न विचारलाय कॉफी पिणारे किती? 42 नमुने दोन्ही पितात आणि हे 10 काय पितात? कॉफी पितात. म्हणजेच 52 व्यक्ती काय पितात? कॉफी पितात. पुढं 5 मुलांनी हस्तांदोलन केले. किती रे? कुस्ती घडले. किती कुस्त्या होतील? किती? 10. खालील आयात मोजायचे, नंबर देऊन बेरीज करा. येते का? हा 1 2 3 4 काय नंबर असतील? 1 2 3 4 5 5 पर्यंत असतील तर यांची बेरीज करा. काय ते? 15. 6 पर्यंत असतं तर काय असतं? 21. प्रतिबिंब पाण्यात बघायचे. पाण्यात कसं बघायचे? उलट. पाण्यात उलट. पर्याय नंबर किती? 2. त्याच्या खालचे तसंच बघायचे. पर्याय नंबर 3. त्याच्या खालचा प्रश्न दिलाय, खालील पर्यायामध्ये च्या जागी कोणता अंक येईल? 45 54 47 49 56 51 57 53. बघा 45 आणि 2 47 47 आणि 2 49 51 53 54 आणि 1 किती? 55 56 57 काय आलं? 55. पुढं सांगाडा कायच असतो? शरीराचा. त्याच्या वरचा राहिला का? बरं होऊ द्या. व्याकरण का कुणासाठी आहे? भाषेसाठी. त्याच्या खाली वरचं येते ना ते? येतं का नाही? झालेले टॉपिक आहेत त्याच्यावर विचारायचं नाही. न झालेले असं सांगत आपण. जे काय रे? 2 Z K 4X I 7 B पुढं H 16 R M 22 T. आता हे संख्या मला त्यातून झालेला आहे, तुम्हाला यायला पाहिजे. हा जे के आय असं काय आहे का? नाही ना? नाही सोडून द्या. जेच्या पाठीमाग आयच्या पाठीमाग काय रे? एच. आणि एचच्या पाठीमाग इकडे जायचं असेल तर काय येईल? जी. तिकडे जायचं नाही. पुढे बघायचं. झेड किती आहे? 26. 26 मधून 2 मायनस केले 22. बरोबर ना? हा किती? 24. 2 मायनस 24 इथं 2 मायनस इथं 2 मायनस 22 मधून 2 गेले 3. याच्यातून 2 मायनस 8. 8 मधून 2 गेले 16. 18 मधून 2 गेले 16. 2 मायनस इकडं. आता याच के चा सम कोणास होत आहे का? हा इथं एम आहे ना? एमच्या पाठीमाग काय येईल? एल. एलच्या पाठीमाग काय येईल? के. आता अंकात बघायचे. याच्यात फरक 3चा 2चा नंतर 3चा नंतर 4चा 7 आणि 4 काय? 11. 11 आणि 5 किती? 16 आहे. आणि 16 आणि 6 किती? 22 आहे. म्हणून एल 11 T उत्तर. असा पर्याय आहे का? पर्याय नंबर 4. दिशा निर्देश गटातील इतरांपेक्षा वेगळा घटक ओळखा. काय? 63 मूळ संख्या नाही. अविनाश त्याच्या घरापासून 100 मीटर दक्षिणेला गेला, नंतर 60 मीटर उत्तरेकडे गेला. हा कुठे गेला रे? दक्षिणेला 100, नंतर उत्तरेकडे वळून 60, पुन्हा वर गेला 60, शेवटी पूर्वेकडे वळून किती? 30, इकडे 30. मग आता हे किती राहिले रे? 40. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग आणि उंची वर्ग. हे काय ते? 50.
कळालं का नाही? कळालं नाही का? हा कळालं नाही तिकडे बघा. या ठिकाणाहून तो कुठं गेला? दक्षिणेकडे. किती आला? 100 खाली आला. इथपर्यंत काय अडचण? नंतर उत्तरेकडे गेला. आता उत्तर दिशा कुठे आहे? पुन्हा वापस गेला. किती गेला? 60. मग आता हे 60 वर गेला पुन्हा. हे अंतर काय राहिलं? इथं थांबला का? पूर्वेकडे गेला. किती? 30. आता इथं आहे. हे अंतर किती आहे? कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग 50. 30 चा वर्ग 900, 40 चा वर्ग 1600, 900 आणि 1600 2500, 2500 चा वर्ग काय? आगरे या ठिकाणाहून थेट इकडं आत्याबाई ट्रॅक्टर घेऊन मी थेट शेतात चालले. इकडं हा इकडे गेले असते तर विहिरीकडे गेले असते. विहीर पूर्व दिशेला आहे पोहायला. हा इकडे खाली गेली असली तर केळीचा बाग आहे दक्षिणेला. उत्तरेला गेली असती तर इकडे ऊस आहे उत्तरेला. हा ऊस. इकडे गेले असते तर हे इकडे वाळलेला आंबा आहे पश्चिमेला. आंबा आहे का नाही पश्चिमेला वाळलेला? सर्वच माहिती आहे तुम्हाला. असं म्हणतात. पुढं परवा पाऊस पडत होता. कधी? परवा पडत होता. आज पडालाय का? उद्या शनिवार आहे म्हणजे आज कोणता वार आहे? उद्या शनिवार आहे म्हणजे आज शुक्रवार. काल काल काय असेल? गुरुवार. आणि परवा कधी पाऊस पडला? एक फासा 4 वेळा फेकला तर त्याच्या भिन्न अवस्था पडतात. 2च्या प्रश्नावर काय असेल? विरुद्ध प्रश्नावर काय येते? 5 येते. येते का? सांगायचं काय गरज? सांगाच. हा चार आहेत ना? हो सर. चल काय काय झालं बघून घ्या. झूम करून बघा. 4 2 6 1 6 2 4 2 3 4 2 3 4 3 5 4 3 5 4 1 3 2 1 3 2. चला इकडं आपल्या काय विचारलंय? 2च्या विरुद्ध प्रश्नावर कोणता अंक असेल? तर सर्वप्रथम काय करायचं? कॉमन काढायचं. दोन्ही मधला कॉमन कोण आहे? कॉमन कोणत्याही मध्ये दोन्हीचा एकच कॉमन असला कोण आहे? याच्यात 2 कॉमन आहेत. 2 4 2 4 हे उरलेले एकमेकाच्या विरुद्ध असतात. नंतर सांगू. पुढे याच्यात एकच कॉमन आहे का? 3 4 3 4 कॉमन आहे. म्हणजे 2 आणि 5 हे एकमेकाच्या विरुद्ध आहेत. पुढे याच्यात कॉमन कोण आहे? 3. हा 3 आहे. हा एकच 3 घेऊ. चला कॉमन कोण आहे? 3. कोण आहे? 3. पहिल्या आकृतीत बघायचं. पहिल्या आकृतीत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवा. 4 आणि नंतर कोण आहे? 5. पुन्हा 3च्या विरुद्ध फिरवायचे. हा 3च्या पुढे कोण आहे? 1 आणि त्याच्या पुढे कोण आहे? 2. झालं बघा. हे 4 आणि 1 विरुद्ध, 5 आणि 2 विरुद्ध आणि याचा राहिलेला विरुद्ध कोण? 6. आता कोणत्याही आकृतीमध्ये जर 2 कॉमन असतील तर राहिलेले 2 एकमेकाचे विरुद्ध असतात. याच्यात 2 4 कॉमन आहे. 2 4 कॉमन आहे. 3 आणि 6 एकमेकाचे विरुद्ध प्रश्न. हे वरच्या प्रश्नात असेल तर तो खालच्या प्रश्नात. याच्यामध्ये कॉमन आहेत कोण रे? 3 4 3 4 2 आणि 5 कोण? पुढं याच्यामध्ये 1 2 1 चा विरुद्ध कुठे नाही. सोडून चला काय समजलं याच्यात? 2 चा विरुद्ध कोण असेल? आता जर असा प्रश्न आला तर सोडच जमल. त्याच्या खालचा प्रश्न काय लिहितात तिथे संख्या? G4T J10 M20P P43N
यस 90 काय रे न जुळणार पद ओळखायचे काय तर रे बी का बरं का हा काय यांचा काय संबंध आहे बरोबर 7 आणि 3 10 10 आणि 3 13 13 आणि 3 16 16 आणि 3 19 हा 20 मधून 2 गेले 18 18 मधून गेले 16 16 मधून गेले 14 14 मधून गेले 12 हे तर सर्व बरोबर आता अंकाचं काय ते गोळ आहे आता बघायचं 4 आहे 10 आहे 20 आहे 43 आहे का बरं मूळ संख्या आहे वा दुसरे करायचं 4 गुणिले 2 8 प्लस 1 बरोबर काय 9 गुणिले 2 काय रे 18 18 प्लस 2 काय 20 20 गुणिले 2 किती 40 गुणिले 2 किती 40 प्लस 3 किती 43 43 गुणिले 2 किती 86 86 प्लस 4 बरोबर काय 90 ही मालिका आहे का 10 नाही 9 नाही काय बी या यांचा नंबर 13 हा 13 प्लस 6 6 6 आणि काय करायचे प्लस करायचे तर डेंजर साठी सुद्धा काय करायचे 6 6 प्लस करायचे बघायचं एम ए सी एच आय एन ई यांचा नंबर 13 13 आणि 6 किती 19 6 प्लस केले तर काय येणार आहे 7 इतर 9 14 15 नंतर 20 11 डेंजर डी ए एन जी ई आर बरोबर हा बी चा नंबर 4 4 आणि 6 किती 10 7 20 13 आणि 11 आणि किती असा पर्याय नंबर 3 अशा प्रकारे आपला पेपर संपला